मध्ये काय करतोय? चीज केक बनवतोय. कशासाठी? मला खायची इच्छा झाली. आम्ही इथे ना ब्रिटानियाचं विटा मारी बिस्किट घेतलं. 8 to 10 ते विटा मारी बिस्किट्स घेतलेत आणि ते बटर आम्ही मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घेतलं. मिक्सर मधून बारीक करून घेऊया आपण मला. आता हे एका बाउलमध्ये काढून घेते. मेल्टेड बटर टाकून घेतोय आता. म्हणजे अराउंड आम्ही 2/3 बोल घेतलंय बटर. अनसॉल्टेड घ्यायचंय. नीट मिक्स करून घेऊ. बेससाठी आपण बनवतो. छान आता हे मिक्स झालंय पूर्ण आपलं. त्या बोलमध्ये आम्ही चीज केक सेट करणार आहे. त्याच्यामध्येच आम्ही खाली आता हे प्रेस करून सेट करून घेणार बिस्किटचं क्रश. रणजित मधल्या शेफ वीकेंडला जागा होता. मध्ये ठेवायचं असतं का बिस्किटचं क्रश? होण्यासाठी थोडं वेळ. किती वेळ? जोपर्यंत आपण त्याच्यातलं मिक्सर रेडी करतो. ओके. घेतोय तू? क्रीम चीज डिलेक्टा. 300 ग्राम्स. ओके. This is 300 grams. मीन्स 150चे 2 छोटे घेतलेत आम्ही. आता काय टाकतोय? पावडर शुगर. मला जसं गोड लागतं त्या हिशोबाने टाकू शकतो. बिकॉज क्रीम चीजमध्ये असं काय स्वीटनर नसतं. पण आपण आहे ना मिल्क मेड पण टाकणार आहे नंतर. तर त्या हिशोबाने मग मिल्क मेडमध्ये पण असतं स्वीट, तर कमीच टाकायचं थोडी पावडर शुगर. काय घेतो? कॉर्नस्टार्च 1 चिमटी. व्हॉट इज 1 चिमटी? त्याला आता आपण हे करून घेणार आहे ना, सीव करून. हा ठीक आहे, सीव करून घेणार आहे आपण. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. सरांना सगळं हाताशी दिलंय, सगळं ब्लेड स्पीड्स लावून. तर बीट करूया क्रीम. What next? आता ते आपण ते टाकून घेऊ. त्याची कन्सिस्टन्सी थोडी स्मूथ झालेली आहे. पण त्याच्यामध्ये सगळं टाकल्यावर अजून छान होतं. What next? कंडेन्स्ड मिल्क कितना? स्वादानुसार. त्याच्यात आयडियली आपल्याला फ्रेश क्रीम टाकायची असते, पण आमच्याकडे फ्रेश क्रीम नाही आहे म्हणून आम्ही व्हिप केलेलं क्रीम टाकतो. लेट अस सी की काय होतं. द स्प्लॅश ऑफ व्हॅनिला एसेन्स. थोडंसं योगर्ट घेतलं 1 स्पून. सगळं मिक्स करायचं, व्हिप करायचं. लेमन झेस्ट अ लिटल. हे ऑप्शनल आहे. इफ यू वॉन्ट तर तुम्ही टाकू शकता. ग्रेट करून टाकू. मिक्स करून घ्यायचं थोडं. ते कंटेनर आम्ही फ्रीजमधून काढलं आहे, ज्याच्यामध्ये बिस्किट सेट केलेलं. त्याच्यामध्ये आता हे चीजचं मिक्सर टाकलं. फॉइलने आपण आता कवर करून घेऊया पूर्ण कंटेनरला.
हे आता कव्हर झालंय पूर्ण नीट. ना एक स्टँड ठेवायचं आहे पाणी टाकल्यानंतर. आमच्याकडे स्टँड नाही म्हणून आम्ही ही प्लेट ठेवतो. गॅस चालू नाही केला की सगळं उकळलं. मी आता प्लेस केलंय ते कंटेनर आपलं चीज केकचं. डबल बॉईल. सो त्या डबल बॉइलिंग टेक्निकने आता आपल्याला अराउंड 50 मिनिट्स टू 1 hour ठेवायचं आहे. तर आपण चेक करू नंतर झालंय की नाही ते. ते स्टीम करून झालंय. लेट अस चेक नाव. हे फॉईल उघडून आपण चेक करू. ब्लूबेरीचा पल्प टाकतो आता आम्ही याच्यात. इव्हनली स्प्रेड करून घेऊया आपण. सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे. आज चीज केक इज रेडी. इट्स लुकिंग सो यम्मी. याला फ्रीजमध्ये ठेवायचाच आहे का? मला तर खूप आत्ताच खायची इच्छा होते. वाव नाईस. फ्रीजमध्ये ठेवणार आता आम्ही 4 to 5 hours. Do like, share and subscribe to my channel if you like the recipe. Do comment for the same. Thank you.